ब्रॉट टू यू बाय विगार्ड। महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ आज अमोल कोल्हे साताऱ्यामध्ये आलेले आहेत। साहेब, आज प्रचारार्थ तुम्ही साताऱ्यामध्ये आलेला आहे, कसा पद्धतीचा प्रतिसाद पाहायला मिळतो? नाही, जसं शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वसामान्य जनतेने निवडणूक हाती घेतली त्याच पद्धतीनं सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हाती घेतलेली आहे आणि शशिकांतजी शिंदे साहेब लोकसभेत येणार ही काळ्या दगडावरची रेघ। साहेब, एकूणच वेगवेगळी टीका पवार साहेबांवर केली जाते। खरं तर या ठिकाणी ज्यावेळेस मोदी आलेले यांनी ते देखील भटकती आत्मासारखे शब्दप्रयोग केले होते। मोठे नेते असून देखील वेगळ्या पद्धतीने अशी टीका केली जाते। मला असं वाटतं अशा पद्धतीची वैयक्तिक टीका ज्यावेळी होते माननीय पंतप्रधान ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलायझर। हे एका अशा पदावर आहे जे पद एक इन्स्टिट्यूशन आहे आणि त्यामुळे नेमकं 10 वर्षामध्ये सर्वसामान्य जनतेला महागाईपासून किती दिलासा मिळाला, शेतकऱ्यांना खरोखर किती दिलासा मिळाला। जर सातारा लोकसभामधल्या 2.25 लाख शेतकऱ्यांचा जो पीक विमा आहे याच्यातला 2.25 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला, त्यातल्या एकाही शेतकऱ्याला पीक विम्याचा परतावा मिळालेला नाही। या सगळ्या गोष्टी असतील, कांद्याची निर्यात असेल, दुधाला पडलेले दर असतील, याविषयी माननीय पंतप्रधानांनी जर भाष्य केलं असतं तर बरं वाटलं असतं। परंतु जेव्हा वैयक्तिक टीका सुरू होती तेव्हा समजून जायचं की पराभव दिसायला लागला की अशा पद्धतीच्या टीकेचा आसरा घेतला जातो। सध्या कॉलर उडवण्यावर एक चर्चा उदयनराजे करतायत की शरद पवार जे आहेत ते माझा प्रचार करतायत आणि एक प्रकारे निवडून ते मला देण्याचा प्रयत्न करतायत असं बोलतात। हे ही महाराज साहेबांची स्टाईल आहे, त्या स्टाईल प्रत्येकाची असू शकते, पण त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट जी गरजेची आहे ती म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव मिळून त्याची कॉलर टाईट झाली पाहिजे, सर्वसामान्य युवकाला रोजगार मिळून त्याची कॉलर टाईट झाली पाहिजे, ही सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे। एक तुमच्या मतदारसंघाशी रिलेटेड एक पत्र आहे, व्यवसायासंदर्भात एकही संसदेत प्रश्न विचारला नाही, पुरावे दाखवा, मी निवडणुकीतून बाजूला होतो, नाहीतर तुम्ही निवडणुकीच्या रिंगणातून बाजूला पडा, असं आढळराव पाटील म्हणतात। माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेला ठाऊक आहे, पुराव्याशिवाय मी कधीच बोलत नाही। त्यामुळे आज मी प्रचारार्थ सातारा आणि माढा या 2 लोकसभा मतदारसंघांमध्ये आहे आणि त्यानंतर गेल्यानंतर पुराव्यानिशी हे सगळे प्रश्न संसदेत मांडलेले हे माध्यमांसमोर आणि जनतेसमोर येतीलच नक्कीच। एकूणच त्यामुळे असं जर कोणी आव्हान केलं असेल तर त्यांनी मग बाहेर पडण्याची, शब्दाला मात्र जागायचं, त्यांनी शब्दाला मात्र जागलं पाहिजे, त्यांनी तयारी ठेवायची, पुरावे मी दाखवतो। शेवटचा एक प्रश्न आहे की सातारा लोकसभा जो बालेकिल्ला आपण समजला जातो, आतापर्यंत खासदार हा राष्ट्रवादीचा निवडून आलेला आहे शरद पवारांच्या माध्यमातून, हा गड असाच राखला जाईल? 100% आज जनतेच्या चेहऱ्यावर मतदान हे फिक्स झालेलं आहे, जनतेचं ठरलंय, तुतारीचं बटन दाबायचंय, फक्त 7 तारखेची वाट साताऱ्यातला प्रत्येक मतदार बघतो। नक्कीच, थँक्यू। 7 तारखेची जी वाट आहे ती प्रत्येक मतदार बघतोय असं जे मत आहे ते अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलं। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।